उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये एक भीषण रस्ता अपघात झाला आहे। भरधाव वेगाने जाणारा डंपर आणि ऑटो यांची जोरदार धडक झाली। या धडकेत 5 जणांचा मृत्यू झाला। या अपघातात 3 जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना प्रयागराज येथे रेफर करण्यात आला आहे। या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली। या अपघातात ऑटोचा चक्काचूर झाला। पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत। जिल्हा रुग्णालयाचे CMS डॉक्टर आरबिलाल यांनी TV9 ला दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर 8 जणांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं। यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे। अन्य 3 जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना प्रयागराज येथे रेफर करण्यात आला आहे। ऑटोमध्ये चालकासह एकूण 8 जण असल्याची माहिती मिळत आहे। या मृतांमधील 3 मृतदेहांची ओळख पटलेली असून यातील 2 मृत व्यक्ती कन्नौजचे रहिवासी आहेत आणि एक हामीपूरचा रहिवासी आहे। पोलीस इतर दोघांची ओळख पटवत आहेत। मृतांच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे। पहाटे झालेल्या अपघातामुळे एकच खळबळ उडाली होती। घटनास्थळी मोठा जमाव जमला होता। स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी ऑटोमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं। चित्रकूट कोतवाली परिसरात झाशी मिर्झापूर राष्ट्रीय महामार्गावर अमनपुराजवळ हा अपघात झाला। आज सकाळी 2 एप्रिल रोजी भरधाव वेगात आलेल्या डंपरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोला धडक दिली। ऑटोमधील 5 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती। घटनास्थळी जमलेल्या लोकांनी ऑटोमधल्या अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं। अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली। जखमी झालेल्या 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। पोलिसांनी अपघाताची माहिती मृतांच्या नातेवाईकांना दिली। याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबियांमध्येच एकच खळबळ उडाली होती। कुटुंबीय चित्रकूटला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे। पोलिसांनी मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयाच्या शवगृहात ठेवले आहेत। या घटनेमुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होती। पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवून ट्रॅफिक जाम मोकळा केला आहे।